बॅक टू न्यू व्हिडिओ. आणि आज आहे तारीख 21 डिसेंबर 2023. म्हणजेच आपल्याला आज 1 वर्ष झालं आहे हा ब्लॉग टाकून. फॅशन आपला FS ला शॉपिंग करायला गेलेलो तो मला. तर पुऱ्या वर्षाची एकदा एक रिकॅप व्हिडिओ तुमच्यासाठी. And with that, the 2023 season comes to an end. Good night. तर आता आपले या वर्षामध्ये मी काय काय कमवलंय, म्हणजे किती सबस्क्रायबर, व्ह्यूज वगैरे कमवले इकडे दाखवतो. 365 डेज मध्ये आपण 1,11,000 व्ह्यू कमवले आणि किती 798 सबस्क्रायबर एवढे गेन केले आपण. म्हणजे ऑलमोस्ट 800 सबस्क्रायबर गेन केले. आणि किती व्हिडिओ टाकले आपण? 133 व्हिडिओ, 36 व्हिडिओ टाकले. पहिला एक व्हिडिओ जी होती ती पहिल्यापासून होती. 136 व्हिडिओज मध्ये आपण 800 सबस्क्रायबर केले आणि आपले मॅक्स सबस्क्रायबर 853. 1 इयर मध्ये आपले 853 सबस्क्रायबर झाले. थँक्यू सो मच एवढा प्रेम देण्यासाठी. आणि आता मी तुम्हाला एक एक अशी चीजे रिव्हील करेन की अशी चीजे आपल्या ब्लॉग मध्ये झालेली पण आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं, असं ब्लॉग वगैरे मध्ये टाकलं नव्हतं, पण हे असं सर्व त्या टाइमला झालेलं. चला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला आमचा एक ब्लॉग होता धीरूभाई अंबानीच्या स्क्वेअर फीट मध्ये आम्ही लोक वॉटर शो बघायला गेलो. जसं ते दुबईमध्ये असतं ना तो वाला. आणि त्याच ब्लॉगला माझे सर्वात पहिला 1K व्ह्यूज गेलेले. पण त्यामध्ये आम्ही एक सीन दिला. आमच्या तिथे जायचा टाइम, वॉटर शोचा टाइम होता 7:30चा आणि आम्ही 7 ते 7:30 होता वॉटर शोचा टाइम. आम्ही लेट आहे. कोणामुळे लेट आहे जरा सांगा जरा. मला तिकडे वॉटर शो बघायला भेटला नाही. मग मी बोललो काय करायचं. तर आम्ही बोललो की चला आपण बाहेर जाऊया. आपण मग बाहेरून मस्ती वगैरे करूया थोडी. आणि मी ही एकच व्हिडिओ अशी आहे ज्याच्यामध्ये दुसऱ्याच्या व्हिडिओ मधनं कॉपी केली आणि ह्याच्यात टाकलेली. मी रियालिटी सांगतोय. मला त्या टायमाला ब्लॉग नव्हते. त्या टायमाला मी इकडे गेलेलो तेव्हा मग मला ते अशी दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये घेतली. आता हे बघायचं तुम्हाला दाखवतो. हे सीन आहे ना, हा जो सीन आहे हा दुसऱ्याच्या व्हिडिओ मधला आहे. आय एम सो सॉरी. तर आता आपला दुसरा व्हिडिओ जी आहे ती आहे बाबा फालुदा खायला गेलेलो. त्या टायमाला काय झालं माहिती आहे, आम्ही 9 का 8-9 जण होतो आणि सर्व ट्रिपल सीट होतो. आणि तेव्हा आम्ही बँड्रा रिक्लामेशनच्या इकडनं जात होतो आणि ट्रिपल सीट एक गाडी आमची पकडली गेलेली. आता त्या ब्लॉग जर तुम्ही बघायला तुम्हाला समजणारच नाही की त्याच्यामध्ये काय सीन झालेला. पण एक गाडी पकडली गेलेली. त्याच्यामध्ये दिव्यल, आर्यन आणि रोनक गाडी चालवत होता. त्याला पकडलेला, त्याला दांडका पण पडलेला, त्याला 500 रुपये फाईन पण पडले त्या दिवशी. कोणालाच नाही माहिती आहे. हा बघा दाखवलं तुम्हाला 1 सेकंड. ते आता ब्लॉग मध्ये नाही आहे, बट हा बघा हा ब्लॉग त्याच्यामध्ये आम्ही बाबा फालुदा खायला गेलेलो. ट्रिपल सीट फिरत होतो ना, मग तेव्हाच पकडलेला. हे कोणालाच नाही माहिती होता. मम्मी पप्पांना नाही माहिती आहे अजून. मम्मी पप्पा माझा ब्लॉग बघणार आहे. मग तेव्हा पकडलेला आणि तेव्हा आम्हाला लोकांना 500 रुपयाचा फाईन भेटलेला. आम्ही नंतर मग होतो कशा तरी बाय. आता तरी सीन होता एक. आता लिव्हिंग ऑन 100 रुपीज फॉर अ डे. त्यात चिटिंग तर काही केली नव्हती, पण ना मी त्या टायमाला जॉब करायचो. एक पार्ट टाइम जॉब ज्याच्यामध्ये मी नकली दात असतात ना त्यांची डिलिव्हरी करायचो. बघा हा जो ब्लॉग आहे लिव्हिंग ऑन 24 आवर्स म्हणजे 100 रुपयामध्ये. तर त्या ब्लॉगला मी टाकलेला 20 मेला. आणि हा जो दुसरा ब्लॉग आहे तो 27 मेला. 7 दिवसाचा डिफरन्स तर हे काय बोलतात गॅप तर मी घेत नाही ब्लॉगमध्ये. पण तेव्हा मला ताप भरलेला जेव्हा हा ब्लॉग मी टाकलेला. खतरनाक वाला ताप. 2 दिवस मी तापात होतो मी पुरा. ह्या ब्लॉगला मी काय केलं माहिती आहे, डिलिव्हरीचं काम होतं ना तर काम पण करायचो, कामाला गेलेलो आणि तेव्हाच मी खात पण होतो. आर्यनला इकडे तिकडे शूटला बोलवत होतो आणि कसं करून शूट पण केली आणि काम पण केलं. दोन चीजे एक दिवस करत होतो. म्हणून मला त्या टायमाला ताप भरलेला खतरनाक वाला. आता बघा मोस्ट फेमस ब्लॉग आपला चोर बाजारचा. त्याला गेलेले 22K. समजला. त्याला 1 डे मध्येच 1K गेलेले. म्हणून तर मला वाटलेलं की हा व्हायरल जाईल. सो हा माझा मोस्ट फेमस ब्लॉग आहे 22K. बट ह्याची रियालिटी नाही माहिती की मी त्या दिवशी फर्स्ट टाइम गेलेलो चोर बाजारात
आणि त्या टायमाला विपुल दादा आमचे येणार होता, बट तो अनफॉर्च्युनेटली नाही आलेला. मग मी तरी उठलो, 5 वाजता उठलो, तरी गेलो. आणि मला एक्सपेक्टेड नव्हता की एवढा हा ब्लॉग व्हायरल जाईल, फेमस जाईल. हा व्लॉग मी असाच बिना कोणाच्या जबाबदारीवरती डायरेक्ट गेलो, जाऊन शूट केला, एकटा गेलो. फर्स्ट टाइम गेलो तेव्हा पण मी एकटा गेलो. असं मला कसं तरी होत होतं, लोक बोलतात चोरी वगैरे होते, बट मी केला पुरा. आणि आज तो ब्लॉग मोस्ट व्हायरल ब्लॉग ऑफ माय यूट्यूब मधला आहे तो 22K वर. एकच शॉर्ट फिल्म बनवलेली आहे आम्ही पुऱ्या वर्षात, कारण की खूप स्ट्रगल असतो. सर्व पोरांना जमा करा, सर्वांना टायमिंगवर आणा वगैरे शूटमध्ये. बट ही एकच आमची फुल फनी व्हिडिओ झालेली. आणि त्या टायमाला जी दारू होती ना, ती दारू नव्हती. लय लोकांनी मला प्रश्न विचारला, तुम्ही दारू प्यायला? खरं मध्ये दारू प्यायला? ती दारू नव्हती, आम्ही ती चाय घेतलेली आणि त्या चायमध्ये आपण पाणी मिक्स करून त्या बॉटलमध्ये ठेवलेली. जसं बघा आता कोण असं दारू पितोय ना, त्याच्या बाजूला बालडी ठेवली गेलेली असं दारू प्यायला. आता ह्याला काय झाला, हा सीन झाला ना की मग तो दारू तिकडे त्या बालडीत थुकत होता. ती एवढी दारू म्हणजे ती एवढी चाय कडू असते आमची. लय ह्याला आम्हाला कमसे कम 2 दिवस लागलेले पुरे व्हिडिओ बनवायला. लय टाइम लागतो ते असे व्हिडिओ बनवायला, म्हणून आमची बनत नाही. रिसॉर्टला गेलो बिना कोणत्या टेन्शनमध्ये. मी फोन पाण्यात टाकतोय काढतोय. पण हा रिसॉर्ट डायरेक्ट आम्हाला लोकांना भेटला नव्हता, स्वागत रिसॉर्ट. आम्ही ऍक्च्युअलमध्ये त्या टायमाला 5 ते 10 रिसॉर्ट फिरलो. आणि त्याच्यानंतर मग जाऊन परत स्वागत रिसॉर्टमध्ये गेलो, तर त्यांना असं कन्व्हिन्स केला की आम्ही दोघंच आहे, आम्हाला जाऊ. त्या टायमाला रिसॉर्ट बंद असतात थंडीच्या टायमाला. हा आपण नोव्हेंबरमध्ये आम्ही गेलेलो ना काहीतरी, त्या टायमाला रिसॉर्ट ऍक्च्युअलमध्ये बंद असतात, काय नसतं तिथे. पण आम्ही कन्व्हिन्स केला, त्यांना बोललो की आम्ही देतो पैसे 300 रुपये. मग ते बोलले की हा चालेल, दोघंच आहे तुम्ही, जावं मजा करा. मग आम्ही दोघांनी एवढी मजा केली, एवढा तो ब्लॉग पण लय मस्त गेला, लय व्हायरल गेला तो ब्लॉग पण, खूप चांगला आहे. 12 जण, आम्ही 12 जण गेलेलो बाणगंगाला. ती बाणगंगा आहे ना, बाणगंगा चर्नी रोडला. मजा केली, खूप मजा केली, मस्ती मजा वगैरे सर्व झाला. पण येताना आम्ही लोकांनी विचार केला की डॉमिनोजला जाऊया. डॉमिनोजला जायचा प्लॅन केला. मग डॉमिनोज होता बँड्राला. सो मी बोललो की आपण बँड्राला उतरूया. आणि मी चुकून पुढचा डब्बा पकडला आम्ही लोकांनी चर्नी रोडवरना. त्याचा डब्बा पकडला, बँड्राला सर्व उतरलो. आणि मग TC दिसला आणि आम्हा लोकांनी TCने पकडला. मी ऍक्च्युअलमध्ये 4-5 जणांना घेऊन चढलेलो ट्रेनमध्ये आणि बाकी ऑगी वगैरे हे लोकांना पकडलेला. मग मी काय करू शकतो आता, मी माझ्या जबाबदारीवरती आणलेला. सो मी परत गेलो त्यांच्यासाठी बँड्राला. आणि मी गेलो तिकडे, फोन नव्हता नेलेला. सो मी ऑगीच्या फोनने शूट केलेला. तेव्हा पण थोडा ब्लॉग बनवलेला ऑगीच्या फोनने. तो इथे ती क्लिप टाकतो, मी ती क्लिप बघत आहे. पोलीस स्टेशन, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसतोय, तिकीट नाही काढली. आणि ते कसं करतात, जो हा बघा तिकीट नाही काढली आहे तर सर्व बसलं इकडे. आम्ही लोक आता चर्नी रोडवर नाही येतो, ते चर्नी रोडवाल्या ब्लॉगमधले हे खुश होत आहे. मग आता अर्धा तास झाला आम्ही बसून आहे. आणि मी फोन नाही आणला मुद्दाम, माझा फोन मी दिला कारण की जर ठरला आपला फोन घेतला. गाईज स्कॅनर देतो खाली. जीपे सोडा. जर तुमची कुठे ओळख असेल लवकर पोरं आणा. ट्रेन बाजूने जाते, आम्हाला पकडला. ब्लॉगर आहे, बघितलं TCने पकडला तरी का बरं निर्लज्जासारखे आम्ही लोक हसतोय इकडे. तिथे मजा येत होती आम्हाला लोकांना. TCने आम्हाला 2 तास पकडून ठेवलेला. आणि त्यानंतर त्या तारीख होती 19 तारीख. आणि आपण 19 नोव्हेंबर कशी विसरू शकतो, इंडिया ऑस्ट्रेलियाची फायनल मॅच हरलेलो आपण वर्ल्ड कपची. तर फायनली आता 3.5-4 घंटे लागले ही व्हिडिओ एडिट करायला मला. आणि एक आपला होता एम की मला 1 वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर करायचे होते. ते नाही झालं, बट इट्स ओके. माझे 850 सबस्क्रायबर पण खूप मोठा नंबर आहे माझ्यासाठी. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल. आवडले तर लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब सर्व करा. सबस्क्राईब करा. खूप कमी % लोकांनी आता सबस्क्राईब केलं आहे. 30-40% लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. असेच व्हिडिओ, चांगले व्हिडिओ आता भेटत राहणार आहे तुम्हाला. लवकरच भेटणार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत